साई बाबा की नमस्कार. आज मला एक गोष्ट सांगायला आवडेल. सकाळच आज गुरुवार सकाळी मी लवकर उठलो आणि अचानक मला सुचलं की आज साईबाबाचं दर्शन घ्यायचं आणि मी दर्शन घेऊन माझ्या कामानिमित्त मी निघून गेलो आणि 10:30-11 वाजता घरी आलो आणि पटकन मला हे पण सुचलं की आज रुद्रला पण घेऊन जायचं. रुद्र झोपला होता. रुद्रला मी झोपेतून उठवलं. तो काय उठायला तयार नव्हता आणि झोपेत मी त्याला सर्व गोष्टी विचारत होतो. तो सर्व गोष्टींना नाहीच बोलत होता. तर पटकन मी त्याला विचारलं, साईबाबांच्या दर्शनाला जाऊया का? तर तो व्हिडिओ तुम्ही पुढे नीट बघा. तर पटकन त्या गोष्टीसाठी तो झोपेत हां बोलला, साईबाबाकडे जाऊया. आणि गुड मॉर्निंग. साईबाबा की जय. स्वामी समर्थ महाराज की जय. चला बाप्पाकडे जाऊया. बाप्पा साईबाबाकडे, साईबाबा मंदिरात जाऊया. चला बोला साईबाबा की जय. आणि मी त्याला साई दर्शनासाठी घेऊन गेलो. त्याने तिथे छानपैकी साईबाबांचं दर्शन वगैरे केलं. बाप्पाला अगरबत्ती वगैरे दाखवली. तो पण छोटेसे व्हिडिओ त्याच्यामध्ये मी ॲड करतो, तुम्ही बघू शकता पुढे. आणि दर्शन घेऊन आम्ही घरी पोचलोच आणि बरोबर 5 मिनिटाने रुद्राला साईबाबाचा प्रसाद आला आहे शिर्डीवरून. तर तुम्हाला सांगायचं तात्पर्य हेच, जर तुमची श्रद्धा असेल बाबांवरती, साईबाबांवरती, तर बाबा तुम्हाला साक्षात घरीही दर्शन देतात. शिर्डीलाच गेलं पाहिजे असं नाही. तर ह्या आज आम्हाला आलेला अनुभव आहे. तर साक्षात आम्हाला शिर्डीच्या साईबाबांनी घरीच आम्हाला प्रसाद देऊन दर्शन दिलं आहे. बोला साईबाबा की जय. ओम साईराम.